नमस्कार मित्रांनो, सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज दिनांक 19 जानेवारी 2024ला देशोन्नती वृत्तपत्रात शिक्षण सेवक भरती जाहिरात आली आहे. जाहिरात सविस्तर पाहूया. कार्यालय नगर परिषद देसाईगंज जिल्हा गडचिरोली. पवित्र प्रणालीद्वारे शिक्षण सेवक भरती जाहिरात. माध्यम मराठी. दिनांक 18/1/2024. मान्य दिनांक 3/1/2024. संस्थेचे नाव NP देसाईगंज प्रायमरी. NP देसाईगंज प्रायमरी या व्यवस्थापनच्या शाळेमध्ये खाली नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने पसंतीक्रम मागवण्यात येत आहेत. आरक्षण निहाय रिक्त पदांचा तपशील. अनुक्रमांक 1 प्रवर्ग अनुसूचित जाती. महिला माजी सैनिक अंशकालीन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू अनाथ यासाठी एकही जागा दिलेली नाही. 0 जागा आहेत. समांतर आरक्षण व्यतिरिक्त पदे 1 आहेत, म्हणून एकूण पदे या ठिकाणी 1. अनुक्रमांक 2 प्रवर्ग अनुसूचित जमाती. महिला माजी सैनिक अंशकालीन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू अनाथ एकही जागा दिली नाही, म्हणून 0 जागा आहेत. समांतर आरक्षणा व्यतिरिक्त पदे 1 आहे, 1 पद दिलेलं आहे, एकूण पदे 1. त्यानंतर अनुक्रमांक 3 प्रवर्ग अनुसूचित जमाती पेसा. यामध्ये आरक्षण निहाय रिक्त पदामध्ये महिला माजी सैनिक अंशकालीन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू अनाथ एकही जागा नाही, 0 जागा आहे. मग समांतर आरक्षण व्यतिरिक्त पदामध्ये सुद्धा 0 जागा आहे, त्यामुळे एकूण जागा 0 आहेत. अनुक्रमांक 4 विजा अ. सर्व आरक्षण निहाय तसेच समांतर आरक्षण व्यतिरिक्त पदे सर्व पदे 0 आहेत, एकही पद नाही, त्यामुळे एकूण पदे 0 आहेत. त्यानंतर अनुक्रमांक 5 भज ब. आरक्षण निहाय महिला माजी सैनिक अंशकालीन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू अनाथ एकही जागा नाही, सर्व जागा 0 आहेत. समांतर आरक्षणा व्यतिरिक्त पदेसुद्धा 0 आहेत, त्यामुळे एकूण पदे 0 आहेत. त्यानंतर अनुक्रमांक 6 भज क. या ठिकाणी सुद्धा सर्व पदे 0 आहेत, एकूण पदेसुद्धा 0 आहेत. त्यानंतर अनुक्रमांक 7 भ ज ड. महिलासाठी 1 पद दिलेलं आहे. माजी सैनिक अंशकालीन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू अनाथ यांना एकही पद दिलेले नाहीत, त्यामुळे 0. समांतर आरक्षणा व्यतिरिक्त पदे सुद्धा 0 आहेत, त्यामुळे एकूण पद या ठिकाणी 1 आहे. अनुक्रमांक 8 वि मा प्र. सर्व पदे या ठिकाणी 0 आहेत, त्यामुळे एकूण पद 0. अनुक्रमांक 9 इ मा व इतर मागासवर्गीय. या ठिकाणी सुद्धा सर्वच पदे 0 आहेत, त्यामुळे एकूण पदसुद्धा 0 आहेत. त्यानंतर अनुक्रमांक 10 आ दु घ. महिलासाठी 1 आहे, माजी सैनिकसाठी 1 आहेत, अंशकालीन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू अनाथ यासाठी एकही पद दिलेले नाहीत, सर्व पदे 0 आहेत. समांतर आरक्षण व्यतिरिक्त पदे 1 पद आहे, त्यामुळे या ठिकाणी अनुक्रमांक 10 मध्ये आधुगला एकूण 3 जागा आहेत. त्यानंतर अनुक्रमांक 11 प्रवर्ग खुला. खुल्यामध्ये एकही जागा नाही, त्यामुळे एकूण जागा 0 आहे. एकूण जर या पदाचा तपशील घेतला तर एकूण जागा 6 जागा आहेत. त्यापैकी समांतर आरक्षणा व्यतिरिक्त पदे 3 दिलेले आहेत आणि महिलासाठी या ठिकाणी 2 पदे दिसतात, माजी सैनिकाला 1 पदे दिसतात. अशी टोटल 6 पदांची आरक्षण निहाय दिलेले आहेत त्यांनी. नंतर आहे दिव्यांग. दिव्यांगामध्ये दिलेलं आहे त्यांनी अस्थिव्यंगाला 0 जागा आहेत, कर्णबधिरला 0 आहे, अंध किंवा अल्पदृष्टीला 0 आहे. त्यानंतर इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी अँड मल्टिपल डिसॅबिलिटी
डी ID अँड अदर्स 0 जागा आहे. MD 0 जागा आहे. टोटल 0 जागा. त्यानंतर आहे विषय व पदनिहाय रिक्त पदांचा तपशील. अनुक्रमांक 1 माध्यम मराठी पद अंडर ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड 1 to 4/5 वेतन श्रेणी मानधन कन्सोलिडेटेड पे UGT अंडर ग्रॅज्युएट टीचर 16,000 दर महिन्याला. अनुदान प्रकार एडेड. विषय ऑल सब्जेक्ट्स सर्व विषय. शिकवण्याचा माध्यम मराठी. आवश्यक शैक्षणिक पात्रता HSC स्टँडर्ड 12th. आवश्यक व्यावसायिक पात्रता डिप्लोमा. TET/CTET TET/CTET 1 आवश्यक आहे इथे. एकूण पदे 5. अनुक्रमांक 2 माध्यम मराठी पद ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड 6 to 8 वेतन श्रेणी किंवा मानधन कन्सोलिडेटेड पे GT 6 to 8 16,000. अनुदान प्रकार एडेड. विषय मॅथेमॅटिक्स सायन्स. शिकवण्याचा माध्यम मराठी. आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन. आवश्यक व्यावसायिक पात्रता डिप्लोमा/ग्रॅज्युएशन. TET/CTET TET/CTET 2 कंपल्सरी आहे इथे 6 to 8 साठी. एकूण पदे 1. त्यानंतर सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहे. सूचना क्रमांक 1 अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 TAIT प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली वेबसाईट दिलेली आहे https://tet2022.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे असे उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील. नंबर 2 सूचना इच्छुक व अर्हता धारण करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदांसाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील. सूचना क्रमांक 3 इयत्ता 1ली ते इयत्ता 5वी, इयत्ता 6वी ते इयत्ता 8वी या गटातील पदांसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 TAIT परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा TET/CTET उत्तीर्ण असणारे उमेदवारच अर्ज करू शकतील. डिसेंबर 2022 मध्ये CTET करिता प्रविष्ट उमेदवारांचा निकाल मात्र TAIT परीक्षेनंतर लागलेला असला तरी असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील. सूचना क्रमांक 4 इयत्ता 6वी ते इयत्ता 8वी या गटातील विज्ञान गणित विज्ञान या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा TET/CTET गणित विज्ञान विषय घेऊन TET पेपर 2/CTET पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सूचना क्रमांक 5 शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व अध्यापनाचे विषय वयोमर्यादा आरक्षण अन्य पात्रता व आवश्यक कागदपत्रे इत्यादीसाठी सर्वसाधारण सूचना सविस्तर तपशिलासह https://tet2022.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना या शीर्षकाखाली उपलब्ध आहेत. सदर सूचना व सूचनांमध्ये नमूद आवश्यक शासन निर्णय यांचे अवलोकन करून स्वतःची खात्री करूनच ऑनलाईन अर्ज करावेत. सूचना क्रमांक 6 व्यवस्थापनाच्या जाहिरातीत दर्शवलेल्या आरक्षणामध्ये व पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. सूचना क्रमांक 7 नगरपरिषद शाळांमध्ये नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग दिनांक 21/6/2023 मधील तरतुदीनुसार जिल्हा बदलीचा हक्क असणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. स्वा. डॉ. कुलभूषण रामटेके मुख्य अधिकारी नगर परिषद देसाईगंज. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.